नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। कधी कधी असे होते की आपल्याकडून देवपूजा होत नाही आणि मग आपल्या मनामध्ये राहते की माझ्याकडून देवपूजा होत नाही, तर मला काही अडचणी येत असतील किंवा काही तर घरामध्ये आपल्या एवढे मोठे देवघर असते, सर्व प्रकारची यंत्र असतात, तशाच मूर्त्याही असतात। तर आपण त्या सर्व मूर्त्या आणि सर्व हे असते, तर आपण त्याची पूजा आपल्याकडून होत नसेल तर आपल्या मनामध्ये नेहमीच राहते की सर्वप्रथम आपण देव हे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी ठेवलेले नसतात, तर ते आपल्या घराचे कल्याण करावे, आपल्या घरामधील सर्व गोष्टी चांगल्या व्हाव्यात यासाठी ठेवलेले असते। तर आपण पूजा जर आपल्याकडून होत नसेल तर आपल्या मनामध्ये वारंवार देवांनी माझे चांगले करावे, त्यानंतर जगाचे चांगले करावे, असे प्रत्येकाच्या मनामध्ये भावना असते। आपण घरामध्ये लोकांना दाखवण्यासाठी किंवा मोठेपणासाठी देवघर ठेवत नाही, तर आपल्या कुटुंबाचे कल्याण करावे, आपल्या घराचे चांगले व्हावे यासाठी आपण घरामध्ये देवघर ठेवलेले असते। तर खरं तर तुम्ही दररोज देवपूजा करता का? तर देवपूजा करतानाही देवपूजेचे काही नियम असतात। बऱ्याचदा तर दोघेही कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते आणि मग देवपूजा करायची कुणी किंवा देवपूजा करण्यासाठी वेळच राहत नाही। बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये इच्छा असूनही आपल्याकडून देवपूजा होत नाही। तर खरं तर काही गोष्टी आपली इच्छा असूनही आपण करू शकत नाही। बऱ्याच महिला तर विचारा आपल्या कर्तव्यापुढे त्यांची सणावाराला सुद्धा त्यांची इच्छा असूनही त्यांचे कर्तव्य त्यांना पार पाडावे लागतात, त्यामुळे सणावाराला सुद्धा त्यांना सणवार साजरा करता येत नाही किंवा त्या देवपूजेचे किंवा कोणत्याही गोष्टीचे त्यांना सणावार असो किंवा कोणतेही दिवस असो, तर पहिले त्यांना कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागते आणि नंतर बाकी गोष्टींना। तर अशा वेळेस देवपूजा कधी करावी आणि कशी करावी, त्यामुळे आपल्याला दोष लागणार नाही। बऱ्याच वेळा तुमच्या घरामध्ये जर देव असतील तर त्यांची दररोज ही पूजा झालीच पाहिजे। लग्नामध्ये आपल्याला बाळकृष्ण आणि अन्नपूर्ण माता दिलेली असते, तर ती आपल्या घरामध्ये बाळकृष्ण म्हणजे संतती सुख मिळावे यासाठी बाळकृष्ण दिलेले असतो आणि अन्नपूर्ण माता म्हणजे आपल्या घरातील अन्नधान्याचा साठा कायम भरभराटी राहावी यासाठी आपल्याला लग्नामध्येच अन्नपूर्ण माता ही दिलेली असते। आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असतो, कुलदैवताची ही टाक किंवा मूर्ती असते। तर बऱ्याच घरामध्ये गेल्यानंतर एकदम पॉझिटिव्ह असे वाटते, देवघर पाहिल्यानंतर किंवा घरामध्ये गेल्यानंतरच एकदम पॉझिटिव्ह ऊर्जा असल्यासारखं आपल्याला भासतं। पण काही वेळेस आपण एखाद्याच्या घरी गेलो तर तेथे नकारात्मक शक्ती असते, तर ती नकारात्मक शक्ती ही कशामुळे येते, तर आपण देवांवरती धूळ साठेपर्यंत आपण देवाची पूजा करत नाही किंवा देवांना जी वाहिलेली फुलं असतात ते 8-15 दिवस काही लोक तर सणावाराला ज्यावेळेस फुलं वाहतात ती फुले ज्यावेळेस त्यांना 8 दिवसांनी 10 दिवसांनी वेळ मिळेल त्यावेळेस ती फुलं काढली जातात, तर ते फुलं ही निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि ती फुले जर आपण आज वाहिली तर दुसऱ्या दिवशी ती निर्माल्य तयार होते आणि ती फुलं दुसऱ्या दिवशी ही नक्कीच काढली पाहिजे। तर आपण आपले दररोजचे 5 ते 10 मिनिटं काढून आपली देवपूजा ही करायची आहे। आपल्याला जर कधी वेळ कमी असेल तर आपण कोरडी ही देवपूजा करू शकतो। कोरडी देवपूजा करायची म्हणजे नक्की काय करायची, तर आपण जी आदल्या दिवशी वाहिलेली फुलं असतात ती काढायची, निर्माल्य जे काही असेल देवघरामध्ये अंगारा वगैरे असेल ते सर्व काढून घ्यायचे आणि तिथे स्वच्छ करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला देवांना एका फुलाने थोडे पाणी शिंपडून घ्यायचे किंवा दिवा लावून आरती ओवाळून घ्यायची, दिवा अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचे। एवढे केले तरी कधी ज्यावेळेस आपल्याला वेळ नसेल त्यावेळेस चालते। ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करत असाल ती कोरडी असो किंवा आपण मोठी देवपूजा करत असू, तर त्यावेळेस आपल्याला आसन हे नक्की घ्यायचे आहे। पहिल्या दिवशी वाहिलेली फुलं ही दुसऱ्या दिवशी ही नक्कीच काढून घ्यायची असतात। आपल्याला देवांकडून अपेक्षा खूप असतात की आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सुख शांती नांदावे, आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावे, आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी। आणि आपण बऱ्याचदा असं म्हणतो की मला ही भरपूर काही कामे असतात तर वेळच मिळत नाही, त्यामुळे माझ्याकडून देवपूजा होत नाही। तर आपण जे मोबाईलमध्ये वेळ घालवतो, आपण जर मोबाईलमध्ये व्हॉट्सअप खोलले तर 10-15 मिनिटं कसे निघून जातात किंवा मोबाईल जरी आपण हातात घेतला तरी 10-15 मिनिटं असेच निघून जातात।
तर तेच वेळ आपण जर देवपूजेसाठी घालवला तर आपल्या कुटुंबाचे कल्याण नक्कीच होणार आहे. त्यामुळे आपल्याला देवघर हे एकदम स्वच्छ ठेवायचे आहे आणि नीटनेटके ठेवायचे आहे. आपण जर देवघर नीटनेटके ठेवले तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष हे लागत नाही आणि आपण घरामधील निगेटिव्हिटी ही बाहेर निघते. आपण बऱ्याच वेळा लोक निर्माल्य काढतात आणि देवापाशीच एक पिशवी करून त्यामध्ये दररोज भरून ठेवतात. पिशवी भरून जाते तरीही ते निर्माल्याची फुलं खराब होतात, त्याला बुरशी लागते, तरीही ते टाकून देत नाही. तर तसे न करता आपण जी फुले काढलेली आहेत, देवामधील फुले जी काढतो ती 1-2 दिवसाची राहिली तर चालतात, पण आपण भरपूर दिवस तसेच ती साठवून घरामध्ये ठेवतो तर त्याने नकारात्मक शक्ती वाढते. तर आपल्याला ती फुलं लगेचच्या लगेच निर्माल्यामध्ये सोडून द्यायची आहेत. ज्या दिवशी आपल्याला घाई गडबड असेल त्या दिवशी कामाला जाताना आपण घरामध्ये देवांसमोर एक दिवा, तुपाचा किंवा तेलाचा कोणता तुम्हाला जमेल तो दिवा नक्की लावा आणि ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये याल त्यावेळेस हातपाय धुवून स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी जरी उशीर झालेला असला तरी संध्याकाळचा सांज दिवा जो असतो तो आपल्याला लावायचा आहे. आणि आपल्याला देवांकडे कृतज्ञता व्यक्त करायची आहे की जे काही माझे चांगले होत आहे ते परमेश्वराच्या कृपेनेच होत आहे आणि आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने होत आहे. त्यामुळे आपण कृतज्ञता ही नक्कीच व्यक्त केली पाहिजे. आपण देवांना पत्री अर्पण केलेल्या असतात, त्याही पत्री आपण दुसऱ्या दिवशी त्या लगेच निर्माल्यामध्ये काढायच्या आहेत. आपण बाळकृष्णांना तुळस अर्पण करतो, तर भगवान शंकरांना बेल अर्पण करतो, गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो. तर त्या पत्री ज्या असतील त्याही दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेच काढून निर्माल्यामध्ये टाकायच्या आहे. आणि आपण जे आसन असते किंवा देवाची वस्त्र असतात तेही एखाद्या दिवशी राहिले तरी चालतात, पण 1-2 दिवसांमधून ते वस्त्र बदलली गेली पाहिजेत आणि आसनही बदलले गेले पाहिजे. आपण जो दिवा लावलेला असतो, बऱ्याच घरामध्ये असे होते की दिवा लावला जातो पण त्या दिव्याची काजळी ही दररोज लावून ती दिव्याच्या खालीपर्यंत येते आणि तो दिवा तसाच वापरला जातो. तर तसे न करता आपण दिव्याची काजळी काढली पाहिजे किंवा दिवा स्वच्छ करून तो वापरला पाहिजे. आपल्या वास्तूमध्ये आपण ज्या वेळेस या चुकीच्या गोष्टी आपल्याकडून होत असतात त्यावेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात आणि आपणच कारणीभूत असतो की आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण करण्याला. आणि मग आपणच म्हणतो की मला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा सक्सेस मिळत नाही किंवा घरामध्ये सतत कटकटी, वादविवाद, भांडणे हे चालू असतात. तर आपण आपल्या घरामध्ये जर अशा नकारात्मक गोष्टी करत असू तर या गोष्टी होत राहणार. तर आपण घरामध्ये लक्ष दिले पाहिजे आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा कसा प्रवेश होईल याकडे आपण अधिकाधिक लक्ष दिले पाहिजे. जर तुम्हाला एखाद्या दिवशी देवपूजा करता आली नाही किंवा तशीच राहिली तरी आपण साधा आपण देवापुढची फुलं काढून देवघरामधील जे अगरबत्तीचा अंगारा असतो तो व्यवस्थित स्वच्छ करून एक दिवा लावावा, देवांना फुलं व्हावी. इतकी साधी पूजा जरी केली तरी आपल्या घरामध्ये वास्तुदोष लागत नाही आणि जे निर्माल्य असते ते किंवा आपण जी वाहिलेली फुलं असतात ती साठवून न ठेवता ती फुलं वेळेवरती विसर्जित करावी. त्यामुळे आपण देवांना दररोज हळदी कुंकू अर्पण केले पाहिजे, अक्षदा अर्पण केल्या पाहिजे. तसेच आपल्याला जर वेळ असेल तर आपण घरामध्ये चांगली पूजा दररोज अभिषेक घालून वगैरे पूजा दररोज केली तर अतिउत्तम. पण साधी सिंपल पद्धतीने का होईना दिवाबत्ती आपण दररोज करावी. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.